मैत्रिणींनो नमस्कार. कुसुमगंध या कार्यक्रमात मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज गुरुपौर्णिमा, त्यानिमित्त ईश्वरपुरातील डॉक्टर सुभाष पत्की यांनी लिहिलेला एक सुंदर लेख मी आपल्यासमोर आता सादर करते. गुरुतत्व, जीवनाला दिशा देणारा अखंड प्रकाश. प्रत्येक माणसाच्या जीवनात एखादी अशी व्यक्ती, एखादा असा प्रसंग किंवा एखादा असा अनुभव येतो जो त्याच्या आयुष्याला नवी दिशा देतो. अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणारा, संभ्रमातून विवेकाकडे वाटचाल घडविणारा आणि केवळ यश नव्हे तर योग्य जीवनमूल्ये शिकवणारा जो कोणी, तोच खऱ्या अर्थाने गुरु होय. म्हणूनच गुरुतत्व हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते एक अखंड जीवनदर्शन आहे. गुरुपौर्णिमा हा केवळ गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस नसून आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या प्रत्येक ज्ञात अज्ञात गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र सोहळा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ स्थान दिलं आहे. जगातील अनेक संस्कृतींमध्ये शिक्षक आहेत, परंतु गुरुला देवत्व बहाल करणारी आणि गुरुशिष्य परंपरेला जीवनपद्धती मानणारी भारतीय संस्कृती ही एकमेवाद्वितीय आहे. वेदांचे विभाजन, महाभारत आणि 18 पुराणांची निर्मिती करणारे महर्षी वेदव्यास यांच्या स्मरणार्थ साजरी होणारी गुरुपौर्णिमा ही गुरुशिष्य परंपरेचं वैभव अधोरेखित करणारी परंपरा आहे. ज्ञानाचा वारसा मौखिक परंपरेने जतन करून उच्चारणाची शुद्धता, विचारांची पवित्रता आणि जीवनमूल्यांची सातत्याने जोपासना करीत आपल्या संस्कृतीने जगाला आदर्श दिला आहे. गुरु होण्यासाठी वय, पद, संपत्ती, शिक्षण किंवा वेशभूषा यापैकी कोणतीही अट नसते. मनापासून मार्गदर्शन करण्याची वृत्ती आणि दुसऱ्याच्या प्रगतीत आनंद मानण्याची उदारता हीच गुरुतत्वाची खरी ओळख आहे. आपल्या चुकांवर पांघरुण न घालता त्या प्रेमाने दाखवून देणे, योग्य मार्ग सुचवणे, आत्मविश्वास वाढवणे आणि प्रसंगी कठोर होऊन आपल्या भल्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हेच गुरुचे खरे कार्य आहे. गुरु मार्ग दाखवतो, पण त्या मार्गावर चालण्याची तयारी शिष्याने ठेवली तरच ज्ञानाचे सोने होते. कोणत्याही गुरुचे यश हे शिष्यांची संख्या किती आहे किंवा ते किती मोठे अधिकारी झाले यावर मोजले जात नाही, तर तो खऱ्या अर्थाने माणूस म्हणून किती मोठा झाला यावर मोजले जाते. जीवनातील पहिला गुरु म्हणजे आईवडील. अक्षरांची ओळख होण्यापूर्वीच ते जीवनाची ओळख करून देतात. संस्कार, संवेदनशीलता, शिस्त, आदरभाव, प्रामाणिकपणा, माणुसकी, कर्तव्य भावना आणि प्रेम याचे पहिले धडे घरातच मिळतात. आजी आजोबा आपल्या गोष्टी, अनुभव आणि जीवनातील शहाणपणातून बालमनावर संस्कारांची बीजे पेरतात. त्यानंतर शिक्षक ज्ञानाची द्वारे उघडतात, जिज्ञासा जागवतात आणि विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देतात. आई मुलाला चालायला शिकवते तर शिक्षक विद्यार्थ्याला सर्वार्थाने घडवतो. शेतकरी आपल्या मुलाला शेतीची संस्कृती शिकवतो तर डॉक्टर इंटर्नला रुग्णसेवेचे धडे देतो. कलाकार गुरुकडून रियाज, संयम आणि समर्पण शिकतो. थोडक्यात स्वाभिमान, चारित्र्य आणि कर्तव्यनिष्ठा या त्रिसूत्रीवर जीवनाच्या प्रवासाला सुरुवात होते. नोकरी, उद्योग किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात भेटणारे वरिष्ठ अधिकारी, अनुभवी सहकारी आणि हितचिंतकही अनेकदा गुरुचीच भूमिका पार पाडतात. त्यांच्या अनुभवातून, सूचनांतून आणि प्रसंगी केलेल्या चिकित्सक मार्गदर्शनातून आपली कार्यक्षमता वाढत जाते. अनेक वेळा त्यांचे एखादे वाक्य किंवा योग्य वेळी दिलेला सल्ला आयुष्यभराची दिशा बदलून टाकतो. आजच्या डिजिटल युगात ज्ञानाची अनेक दालने खुली झाली आहेत. ऑनलाईन अभ्यासक्रम, व्याख्याने, वेबिनार, संशोधनपर संकेतस्थळे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी साधने ज्ञानप्राप्तीची प्रभावी माध्यमे बनली आहेत. मात्र फक्त माहितीचा प्रचंड साठा म्हणजे ज्ञान नव्हे. विवेकाने योग्य माहितीची निवड करून तिचा समाजहितासाठी उपयोग करण्याची शिकवण मिळाली तरच डिजिटल साधने खऱ्या अर्थाने गुरुस्थानी पोहोचतात. आणि हे साध्य करण्यासाठी आणि ज्ञानाचे चारित्र्यात रूपांतर घडविण्यासाठी गुरूंची भूमिका खूप महत्त्वाची
आणि मध्यवर्ती असते. ग्रंथ हे मानवजातीचे निसंशय गुरु आहेत. एखादे उत्तम पुस्तकातील प्रेरणादायी विचार किंवा थोर व्यक्तीचे आत्मचरित्र हे एखाद्या निराश व्यक्तीच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकते. आपण अनेकदा यशस्वी व्यक्तींच्या यशाचे कौतुक करतो, परंतु त्या यशामागील संघर्ष, अपमान, प्रतिकूल परिस्थिती, अथक परिश्रम आणि चिकाटी याकडे कित्येकदा दुर्लक्ष करतो. आत्मचरित्रे आपल्याला याच प्रवासाची जाणीव करून देतात आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणा देतात. धर्मग्रंथ ही केवळ धार्मिक विधी शिकवत नाहीत. ते समता, बंधुता, क्षमा, दया, शांती, संयम, सत्य आणि मानवतेची मूल्ये शिकवतात. समाज हितासाठी ज्ञानाचा उपयोग कसा करावा हे त्यातून समजते. त्यामुळे तेही आपल्या जीवनातील महत्त्वाचे मार्गदर्शक ठरतात. निसर्ग हा तर सर्वश्रेष्ठ गुरु आहेच. वृक्ष निस्वार्थपणे देत राहण्याचा संदेश देतात. नदी अखंड प्रवाही राहण्याची प्रेरणा देते. सूर्य वक्तशीरपणा आणि नियमिततेचे, चंद्र शीतलतेचे, सागर विशाल मनाचे, तर मुंगी सातत्यपूर्ण परिश्रमाचे महत्त्व शिकवते. फक्त पाहण्याची नव्हे तर डोळसपणे निरीक्षण करण्याची वृत्ती असेल तर निसर्गातील प्रत्येक घटक जीवनाचे मौल्यवान धडे देत असतो हे आपल्या लक्षात येतं. जीवनातील अनुभवही तितकेच महत्त्वाचे गुरु असतात. प्रत्येक यश आत्मविश्वास वाढवते, परंतु प्रत्येक अपयश माणसाला अधिक परिपक्व बनवते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे ही उक्ती केवळ म्हण म्हणून नव्हे तर जीवनातील वास्तव म्हणून स्वीकारली पाहिजे. संकटे, चुका आणि अपयश यांच्यामुळेच माणूस अधिक सक्षम, संयमी आणि दूरदर्शी बनतो. संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे निंदकाचे घर असावे शेजारी. वरकरणी निंदा करणारी व्यक्ती आपल्यातील उणिवा दाखवून देते. तिच्या टीकेचा राग मानण्यापेक्षा त्यातून आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणे अधिक महत्त्वाचे असते. म्हणूनच निंदकही एका अर्थाने गुरुच ठरतो. मित्र, शेजारी, नातेवाईक, हितचिंतक, सहकारी आणि अगदी एखादे निरागस बालकसुद्धा कधीकधी जीवनाचा मोठा धडा शिकवून जाते. शिकण्याची जिज्ञासा आणि विनम्रता जिवंत असेल तर भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकण्यासारखे नक्कीच असते. मात्र एक प्रश्न आपण स्वतःलाही विचारायला हवा. चांगला गुरु मिळावा अशी अपेक्षा आपण सगळेच आणि नेहमीच करतो. पण चांगला शिष्य होण्यासाठी आवश्यक असलेली नम्रता, जिज्ञासा, सातत्य, मेहनत, धैर्य, कृतज्ञता आणि सगळ्यात महत्त्वाची असलेली स्वयंशिस्त आपल्या ठायी आहे का? याचे आत्मपरीक्षण होण्याची गरज आहे. त्याचबरोबर माहिती आणि गुरु यामधला भेदसुद्धा विचारी मनाला समजला पाहिजे. कारण अनेकदा ज्ञान ग्रहण करण्याची तयारी नसेल तर श्रेष्ठ गुरुही असहाय्य ठरतो. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी फुले, हार, शाल किंवा भेटवस्तू अर्पण करणे ही परंपरा आहे. परंतु गुरुला सर्वात मोठी गुरुदक्षिणा कोणती असेल तर त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा प्रामाणिकपणे उपयोग करून स्वतःचे जीवन घडवणे आणि त्या ज्ञानाचा समाजहितासाठी उपयोग करणे. गुरूंनी दिलेली मूल्ये आचरणात आणणे हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली. कारण सुसंस्कृत नागरिक घडले तरच समाज घडतो. समाज घडला तर राष्ट्र बळकट होते आणि या राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी गुरुतत्व असते. गुरुगीतेमधील एका श्लोकातील संदर्भानुसार दत्तगुरूंचे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या निस्सीम भक्तांना विविध रूपात दर्शन दिल्याचे दाखले आहेत. हा चमत्कार दाखवण्याचा उद्देश नसून गुरु हा चैतन्य स्वरूप, शाश्वत, शांत, सूक्ष्मरूपी आणि निरंजन असल्याचे द्योतक आहे. अनादी, शाश्वत, वैद्यक शास्त्रांची जननी असलेल्या प्राचीन आयुर्वेद शास्त्राचे अवतरण सुद्धा दैवी आणि लौकिक परंपरेने झाले आहे. मानव कल्याणासाठी आयुर्वेद शास्त्रात वर्णन केलेल्या उपदेशाचे गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून रक्षण, जतन आणि संवर्धन करण्यात येते.
भारतीय संस्कृतीतील गुरुशिष्य परंपरा ही केवळ ज्ञान देण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती व्यक्तिमत्व घडवण्याची आणि समाजाला दिशा देण्याची परंपरा होती. श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचे नाते याचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. नरेंद्र नावाच्या जिज्ञासू तरुणामध्ये दडलेली असामान्य क्षमता श्री रामकृष्ण परमहंसांनी अचूक ओळखली. केवळ तत्वज्ञान शिकवण्यावर न थांबता त्यांनी विवेकानंदांच्या मनात आत्मविश्वास, राष्ट्रसेवा आणि मानवसेवेची ज्योत प्रज्वलित केली. पुढे स्वामी विवेकानंदांनी भारतीय अध्यात्माचा संदेश जगभर पोचवून आपल्या गुरूंचे कार्य अधिक व्यापक केले. हीच गुरुशिष्य नात्याची खरी ताकद आहे. याचप्रमाणे चाणक्य आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य, संत निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या गुरुशिष्य नात्यांनी भारतीय इतिहासाला आणि संस्कृतीला नवी दिशा दिली. या सर्व उदाहरणात गुरूंनी केवळ ज्ञान दिले नाही, तर शिष्यांच्या चारित्र्याला, धैर्याला, कर्तृत्वाला आकार दिला. गुरु ही केवळ व्यक्ती नसून एक विचार आहे, एक संस्कार आहे, एक दिशा आहे. शिक्षण ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे जोपर्यंत माणूस शिकत राहतो तोपर्यंत त्याच्या आयुष्यात गुरूंचं अस्तित्व कायम असतं. आईवडील, शिक्षक, ग्रंथ, निसर्ग, अनुभव, अपयश, निंदक, समाज आणि जीवनातील प्रत्येक विधायक प्रसंग हे सगळे आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणारे गुरुच आहेत. गुरुपौर्णिमा हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून आयुष्यभर आपल्याला घडवणाऱ्या या सर्व गुरुतत्वाप्रती कृतज्ञतेने नतमस्तक होण्याचा दिवस आहे. जीवनात कितीही मोठे यश मिळाले, कितीही उंच शिखरे सर केली, तरी ज्यांनी आपल्याला चालायला, विचार करायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवले, त्या सगळ्या गुरूंचे स्मरण, वंदन आणि ऋण मान्य करण्याची विनम्रता जपली तरच गुरुपौर्णिमेचे खरे सार्थक होईल. गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम गुरुतत्व, जीवनाला दिशा देणारा अखंड प्रकाश. लेखक डॉक्टर सुभाष पत्की, वाचन धनश्री कुलकर्णी. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. 7559 208 908 या नंबरवर. मला धनश्रीला निरोप द्या. ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 FM. जिंदगी स्वीट हो जाए.